साहेब, महानगरपालिकेच्या भरघोस यशानंतर शिवसेनेने तुमच्याकडे खूप मोठी आणि चांगली जबाबदारी सोपवलेली आहे गटनेते पदाची. तर ते आव्हान तुम्ही कशा पद्धतीनं पूर्ण करा? नक्कीच शिवसेने जी जबाबदारी दिलेली आहे ती निश्चितच मोठी आहे आणि विश्वासाने त्यांनी ती जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी पूर्ण वेळ देऊन संपूर्ण महापालिकेचे जे नवीन नगरसेवक आहेत त्यांना महापालिकेचा कारभार कशा पद्धतीने असतो, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी असेल, कर्मचाऱ्यांशी असेल, कशा पद्धतीनं टॅकल केलं पाहिजे, या सर्व गोष्टींची चर्चा करून आणि त्यांच्या प्रभागातील ज्या ज्या अडीअडचणी असतील त्या गोष्टींचा पाठपुरावा करण्याची ही गटनेत्याची जबाबदारी असते. नगरसेवक आणि प्रशासन यामधला एक तो दुवा असतो आणि ते काम करण्याचा माझा गेल्या 10 वर्षाचा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या माध्यमातून पुढेही नक्कीच या ठिकाणी काम चांगलं होईल. ही निवड तुमच्या कामाची पावती आहे असं वाटतं का तुम्हाला? असं म्हणू शकता. आता लागलीच इलेक्शन्स या जिल्हा परिषदच्या झाल्यानंतर किंवा बिटवीन कॉपच्या निवडी पण होतील. आपल्या शिवसेनेच्या कॉपच्या निवडीबद्दल काही झालं? ह्या संदर्भातले निर्णय हे आदरणीय आंबेडकर साहेब असतील, आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब असतील, त्याचबरोबर आमचे पक्षप्रमुख आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याशी चर्चा करून ते काय असेल ते निर्णय घेतील. विरोधी पक्ष जो आहे महाविकास आघाडी त्यांच्याकडून सुद्धा कॉपच्या निवडींबद्दल बरेच शब्द दिलेले आहेत, बऱ्याच जणांना अशी माहिती आहे. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तो बंटी पाटील साहेबांचा स्वभाव आहे की कुठल्याही निवडणुका असतील की त्याआधी आता ते लकीली सगळ्या निवडणुका हा एकत्र आलेल्या आहेत. महापालिका झाली, कॉपच्या निवडी असतील आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, याचा योग्य वापर कसा करून घ्यायचा हे त्यांना चांगलं कळतं. त्यामुळं त्यांना नियमाप्रमाणे 3 जागा येतात, परंतु त्या ठिकाणी बऱ्याच जणांना शब्द देऊन होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांना राबवून घ्यायचं आणि निवडणुका झाल्या की त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं हे नक्की ह्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं आमच्या जुन्या सहकार्यांना विनंती आहे की काळजीपूर्वक लक्ष देऊन आपण काम करा. त्यांचा जो नेहमीप्रमाणे शब्द देऊन पलटण्याचा स्वभाव आहे तो ह्यावेळी नक्की त्याप्रमाणे त्यांची वागणूक राहणार आणि बऱ्याचशा लोकांचा या ठिकाणी हिरमोड त्या ठिकाणी होणार आहे.